नमस्कार मित्रांनो, बियॉन्ड थॉट्स म्हणजेच विचारांच्या पलीकडल्याच्या या नव्या कोऱ्या करकरीत भागात तुमचं जंगी स्वागत. फोटो काढणं कोणाला आवडत नाही, म्हणजे हल्लीच्या सेल्फीच्या जगात तर प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी फोटो काढत असतो. त्यात तंत्र एकच आहे, म्हणजे 10 वार फोटो काढायचे म्हणजे एक तरी चांगला येईल. अँगल, लाईट, पोज वगैरेचा विचार प्रत्येक जण करतोच असं नाही, पण मॉडेल देखणं असेल तर फोटोही देखणे येतात, हे तुम्हाला माहितीच आहे. पण कधी कधी निव्वळ योग्य लाईट आणि अँगलमुळे देखील बेडकाचा फोटोसुद्धा देखणा वाटतो. आता बेडूक हे सुद्धा एक देखणं मॉडेल असू शकतं बरं का. असं कोणी म्हणालं तर माझी काही हरकत नाही आहे, वाटू शकतं. मी तर म्हणेन की वाटतंच. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणाऱ्यांकडून बेडूक, पाली, कोळी, विंचू, रानडुक्कर, घुबड, वटवागूळ मॉडेल म्हणून वापरले जातात. तर काहींना प्राणी, पशु, पक्षी वगैरे देखील मॉडेल वाटतात. त्याशिवाय का ते त्यांच्या मागे सतत दिवस रात्र फिरून त्यांचे फोटो काढत असतात. पटत नाही का? हातच्या कंकणाला आरसा कशाला? चला आपल्या आजच्या पाहुण्यांनाच विचारूया. स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं, श्री विनोद उर्फ बैजू पाटील यांचं. पण तत्पूर्वी पाहूया त्यांच्या कामाची एक झलक. पाहिलं? आता तरी पटलं ना माझं म्हणणं. आता ओळख करून देतो. विनोदजी औरंगाबादचे रहिवासी आहेत. ते कॉमर्सचे पदवीधर आहेत. विनोदजी म्हणजे जनरली विनोदचं विनू हे समजू शकतो, पण विनोदचं बैजू हे कसं काय, म्हणजे कारण काय? सर्वात प्रथम बहुतेक करून मी जेव्हा खूप म्हणजे 35-40 वर्ष आधी आईनी एक बैजू पवार नावाचा पिक्चर आलेला होता. हो हो हो. तर आईला तो बहुतेक करून नाव आवडलेलं असावं, पण त्यावेळेस मी तर काही झिरोच होतो. आणि त्याचं नाव नंतर बैजू कसं झालं माहीत नाही, पण बैजूस ह्याच नावाने बहुतेक करून मी फोटोग्राफीमध्ये येईल असं आईला माहिती असावं, पण योगायोग म्हणावा लागेल. आणि त्या बैजूच्या नावाने जास्त फेमस झालं. जे स्कूल नेम आहे त्यांनाच जास्त विनोद नावाने माहिती आहे, पण अदरवाईज बैजू पाटीलच्या नावाने सगळेजण ओळखतात. पण आता इतके व्यवसाय असताना तुम्ही फोटोग्राफीकडेच कसं काय वळला, म्हणजे कारण काय? ॲक्च्युली मी पहिले पेंटिंग्स वगैरे काढत होतो. बरोबर. आणि त्याच्यात खूप वेळ जायचा. म्हणजे दाभोळकर स्टाईलमध्ये वॉटरप्रूफ इंक कलरमध्ये मी काम करत होतो. महिना 2-2, 3-3 महिने मी काम करायला लागायचं. थोडासा वेळ लागला होता, पण नंतर मला असं रिअलाईज झालं की बुवा आपण पेंटिंग्सच्या ऐवजी फोटोग्राफी केली तर काय हरकत आहे. कारण मला म्हणजे थोडंसं पेंटिंगचं सेन्स होताच, आणि तेच ॲडव्हान्टेज मला फोटोग्राफीमध्ये मिळालं. आणि मी तर म्हणेल की औरंगाबाद हे हिस्टॉरिकल प्लेस आहे. करेक्ट करेक्ट. ऐतिहासिक आहे, आणि बहुतेक करून तो गुण माझ्यात आला असावा असं मला वाटतं. कारण तिथे एवढे टुरिस्ट, पहिले म्हणजे त्या काळात फक्त फॉरेनर्सकडे कॅमेरे होते. भारतात इंडियन्सकडे कॅमेरा दिसणं खूप डिफिकल्ट होतं 35-40 वर्ष आधी, निगेटिव्ह स्लाईडचा. तर मी जेव्हा जसं असं फिरत होतो तर काही फॉरेनर्सकडे ते कॅमेरे बघून कुतूहल असतं आपल्याला, की जसं आपण फॉरेनरला विचारतो, हॅलो, हाऊ आर यू, व्हॉट इज गुड नेम वगैरे, तसंच मी एकाला कॅमेरा म्हणून त्याच्याजवळ गेलो तर त्यांनी मला कॅमेराला हात नाही लावून दिला. तो म्हणतो, नो, इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणून त्यांनी मला थोडंसं ते कुठेतरी मला लागलं ते, की अरे हे काय झालं. तर मग नंतर मी थोडीशी जिद्द ठेवली की नाही, आपण पण एक कॅमेरा घ्यावा आणि काही सुंदरसे फोटो काढावे. आणि असं फोटोग्राफी करत करत ते आज थोडंसं लोकांना आवडायला लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं शिक्षणही घेतलं. आणि हे एक बॅलन्स करून मी फोटोग्राफी करतोय सध्या. नाही, पण जनरली फोटोग्राफी म्हटल्यानंतर व्हिडिओ शूटिंग म्हणा, लग्नाचे किंवा साखरपुड्याचे असे ग्लॅमरस फोटो काढण्यामध्ये लोकांचा जास्त कल असतो, पण तुम्ही डायरेक्ट जंगलातले फोटो काढायला लागला. जंगलच का? ॲक्च्युली मी म्हणजे मला असं जाणवलं की भारतामध्ये फार बोटावर मोजणारेच छायाचित्रकार होते त्या काळात.
5 ते 6च लोक काम करायचे वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये. बरोबर. आणि तेव्हा स्लाईड निगेटिव्हचा जमाना होता. फोटो काढायला पण खूप जास्त त्रासदायक होतं, एक्सपेन्सिव्ह होतं. बरोबर. आणि तेव्हा मला असं जाणवलं की त्यावेळेस ॲक्शन फोटोग्राफी झालेली नव्हती ॲनिमल्सचे. आणि तेव्हा पॉसिबल पण नव्हतं, कारण ते रोल्स तेवढ्या क्वालिटीचे नव्हते, कॅपेबल नव्हते, कॅमेरे डिफरंट होते, लेन्सेसचा प्रॉब्लेम होता, खूप गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. कम्प्लिटली मॅन्युअल फोकस होतं तेव्हा, ॲटो फोकस नव्हतं. बरोबर. ॲक्युरसी खूप जास्त होतं, कॅल्क्युलेशन खूप जास्त गणित होतं. तर त्याच्यामुळे बहुतेक करून ते जमत नसावं. आणि तेच मला असं वाटलं की आपण यंग होतो, रक्त गरम आहे, आपण खूप एक्स्ट्रीम लेवलवर काम करू शकतो वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि असं करत मी पहिले माझ्याकडे छोटी 50 mm ची लेन्स होती आणि पहिली मी मायक्रो फोटोग्राफी केली. आणि त्याच्यानंतर मग माझ्यासोबत 1-2 मुलं राहायचे, कारण फोटो धुवायचं म्हटलं खर्च यायचा. मग त्या मुलांचे मी फोटो काढायचो, मग त्याच्यातून जो पैसा यायचा तो मी वाईल्ड लाईफमध्ये करत होतो कन्वर्ट. तर असं करत करत मग मला त्याच्यात खूप इंटरेस्ट वाढायला लागला. आणि ॲनिमल्स भारतात इतके सुंदर वाईल्ड लाईफ आहे. स्टार्टिंगला मी पहिले अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मग फोटोग्राफी सुरुवात केली. पण असं कुठल्या पर्टिक्युलर प्रजातीवर तुमचं लक्ष देऊन आहे का तुम्ही? म्हणजे मी अर्धं जग पालथं केलेलं आहे, पण भारतासारखा देश कुठेच नाही आहे. इतकी विविधता, एवढे वन्य पक्षी, प्राणी आणि त्यांचं बिहेवियर इतकं युनिक आहे की आपण ते कशासाठी जगतोय, ते कशासाठी जगतायत, त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, आपली काय रिक्वायरमेंट आहे. तसं बघितलं तर पक्षी प्रत्येक झाडावर घर करू शकतो, त्याला थांबवणारं कोणी नाही आहे. प्राण्याला कुठे पाहिजे तिथे घर करू शकतो, पण त्यांचं लिमिटेशन आहे. ते एकच नेस्ट करतात, तिथेच पिल्लाला संगोपन करतात, मोठं करतात आणि निघून जातात. आणि आपल्याला इतकं म्हणजे आपल्याला ह्या एरियात घर पाहिजे, हा बंगला पाहिजे, ही गाडी पाहिजे, अशा अनेक हाव काय कमी होत नाही नाही. एक्झॅक्टली. तर मला ते कुठे रिअलाईज झालं की यांच्या शिकण्यासारखं खूप आहे वन्य प्राण्यांपासून, पक्ष्यांपासून. आणि हे करतच मला त्याच्यात मी प्रेमात पडलो. आणि असं करत करत मग असं रिअलाईज झालं की त्यांचे जे युनिक बिहेवियर आहेत ते कॅप्चर झालेले नाही आहेत. त्यांना पण आनंद आहे, त्यांनाही दुःख आहे, त्यांनाही छान दिसावं असं वाटतं, प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळे दिसतात. हे सगळं मला ते कुठेतरी असं वाटलं की आपण ते कुठेतरी मिस आहे फोटोमध्ये. मग त्याच्यात मी थोडं प्रत्येक म्हणजे फॉरेस्टमध्ये जाऊन एका स्पीसीसच्या मागे लागतो आणि त्याचं बिहेवियर वर्षभरात की सीझनमध्ये तो कुठला छान दिसतो, कुठले त्याचे ॲक्टिव्हिटी होते, कुठल्या फॉरेस्टमध्ये तो छान दिसतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी एक सब्जेक्टच्या मागेच हात धुवून लागतो आणि फोटोग्राफी करतो. बापरे. या सगळ्या गोष्टीला पेशन्स लागत असतील नाही का? एक्झॅक्टली. म्हणजे फोटोग्राफी करताना लेन्स वापरा किंवा तुम्ही अँगल वापरा किंवा लाईट वापरा, सगळं करा, पण पेशन्स नसतील ना तर त्या फोटोला काही मजा येत नाही. आणि जसं कार्यक्रम चालू असताना मध्ये जर ब्रेक नसेल तर मलाही मजा येत नाही. भेटूया ब्रेकनंतर तुमच्या आवडत्या कार्यक्रमात बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले. ब्रेकनंतर मी अंशुमन विचार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या आणि वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. आणि आपल्यासोबत आहेत द ग्रेट फोटोग्राफर, मी खास करून जंगल वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करणारे बैजू पाटील. बैजू, मला सांगा की आता मॉडेलची फोटोग्राफी करताना आपण फोटो काढले की पैसे मिळतात, पण प्राण्यांकडून पैसे मिळण्याची शक्यताच नसते, म्हणजे काय संबंधच नाही, तरी त्यांचे फोटो काढता. मग हे असं कसं जुळून येतं, म्हणजे काय कसं करताय सगळं? ॲक्च्युली प्रत्येक गोष्ट पैशामध्ये काउंट करणं डिफिकल्ट आहे. बरं. आणि माझ्या मते जो फोटोग्राफी करून आनंद मिळतो तो पैशात नाही मिळू शकत. पण फोटोग्राफी म्हटल्यावर ही एक्सपेन्सिव्ह आहे आणि श्रीमंत लोकांचाच छंद आहे हा. अच्छा, असं आहेच, म्हणजे फॅक्ट आहे, दिस इज अ फॅक्ट. कारण खूप महागडे कॅमेरे असतात. पण मी माझं जे अर्निंग होतं फोटोशूट वगैरे करून किंवा मग पॉकेट मनी सेव्ह करायचं आणि त्याच्यातून मग मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करायचो. आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे जे आहेत कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करत होतो. अवेअरनेससाठी मी काम केलं आणि काही कॅलेंडर्स जे मल्टीनॅशनल कॅलेंडर्स आहेत त्याच्यासाठी काम केलं. आणि त्याच्यामधून थोडाफार जो पैसा, याच्यामध्ये कमवणं काहीच नाही, सगळं गमवणं आहे. सगळ्यांना खूप वाटतं की नाही वाईल्ड लाईफ फोटोग्राफर हे खूप कमवतात, पण फार चुकीची गैरसमज आहे. आणि माझ्या मते कोणी मनापासून जेव्हा काम करतं तर त्याला कोणी ना कोणीतरी एक आधार देणारा असतो आणि ते तुमच्याकडून ते काम करत राहतं. आणि माझ्या मते तुमच्याकडे जिद्द असली, पॅशन असली तर ते तुम्हाला कुठेही कोणीही थांबवत नाही, कोणाच्या तरी तुमच्या मागे ब्लेसिंग्स असतात. बरोबर आहे.
ब्लेसिंग्स आहेत आणि तसे तुम्हाला पुरस्कारही भरपूर आहेत. तुम्ही आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय बरेच पुरस्कार मिळवलेत. पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा काही असं काही स्पेशल त्याची कहाणी होती का फोटो मागची? तसं तो कुठला फोटो होता? हो, महाराष्ट्राचा वन विभागाचा फॉरेस्टचा एक तो नागपूरचा एक कॉम्पिटिशन होती. ओके. त्याच्यात पहिल्यांदा मी पार्टिसिपेट केलं होतं. आणि तो फोटो असा होता की एक बुलबुल आहे, बुलबुल त्या पिल्लाला खाऊ घालत होती, असं त्या ॲक्शनमध्ये आहे पूर्ण. आणि त्यावेळेस फोटो दिसत नव्हते, डिजिटल म्हणजे आता जसं फोटो काढल्यावर फोटो दिसत होते, पहिले निगेटिव्हचं होतं. म्हणजे जोपर्यंत धुवून येत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळत नव्हतं तो बरोबर आहे का नाही. तर तो काढतानाचा खाऊ घालतानाचा फोटो ॲक्शनचा होता आणि तो सबमिट केला होता आणि त्याला फर्स्ट प्राईज भेटलं होतं. तर त्याच्यामुळे मला थोडीशी एक एनर्जी आली की अरे कोणाला तरी काहीतरी आवडलेलं आहे आपलं. बरोबर. मला सांगा बैजूजी, आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी पाठी लागतो, तसं फोटोग्राफी करताना, त्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना मुवमेंट कॅप्चर करायची असेल किंवा एखादा पक्षी, त्याचा रंग, त्यावेळची ती मुवमेंट, हे करण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण असं कधी झालं आहे की खूप परिश्रम करून तो फोटो मिळालाच नाही किंवा तो पक्षी दिसलाच नाही, प्राणी दिसलाच नाही आणि अनपेक्षितपणे पटकन एखादं क्लिक होऊन गेला, अरे रे झालं आहे, असं कधी झालं आहे? हो, मी तर म्हणेल मला अजूनपर्यंत पाहिजे तसा फोटो भेटलेला नाही आहे. म्हणजे माझे जे ड्रीम शॉट्स आहेत ते म्हणजे मी ठरवतो की ह्या एरियामध्ये जाऊन असा ह्या पर्टिक्युलर लाईटमध्ये पाहिजे, हे बॅकग्राऊंड पाहिजे, त्याचं हे बिहेवियर पाहिजे, अशा फ्रेम्स तर मी तयार करून ठेवतो. तर कॉम्प्रोमाइज होते नो डाऊट. फोटोग्राफी म्हणजे हे काही फिक्स नाही आहे, एखादं मॉडेलसारखं नाही आहे की बा याला बसवलं, इकडून लाईट दिला आणि प्रॉपर डोळे बंद झाले तर परत त्याच्याकडून करून घेतलं. एकदा ही मोमेंट मिस झाली की मिस झाली, ती आयुष्यात तुम्हाला परत नाही मिळणार. त्याच्यासाठी डेफिनेटली चुका अजूनही होतात आणि जोपर्यंत मला वाटतं चुका नाही होत तोपर्यंत माणूस पुढच्या प्रगतीकडे जाऊच शकत नाही. इम्प्रूव्हमेंट करू. तर चुका होत गेल्या माझ्याकडून आणि जेव्हा मला असं रिअलाईज झालं की बिहेवियर तुम्हाला जोपर्यंत माहीत नाही होत, फोटोग्राफीमध्ये प्री इंटिमेशन व्हायला पाहिजे की याच्यानंतर काय घडणार आहे. कारण काढणारे खूप असतात पण ती मोमेंट झाल्यानंतर फोटो क्लिक होतो, पण त्याच्या आधी तुम्ही समजा प्रिपेअर असाल, जोपर्यंत तुम्हाला ते रिअलाईज नाही होत की याच्यानंतर ही घटना घडणार आहे आणि ती परफेक्ट टायमिंगला फोटो शूट नाही होत, माझ्यावरती तो हिस्ट्री नाही होऊ शकत तो फोटो. आणि जेव्हा तुम्ही हिस्ट्री करतात तेव्हाच तुमचं जगभरात नाव होऊ शकतं. करेक्ट. कॉपी करणारे भरपूर आहेत, तुमचा फोटो लोकांनी फॉलो केला पाहिजे. करेक्ट करेक्ट. तुम्ही वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करता, खरं म्हणजे जंगल म्हटल्यानंतर तिथे पहिली भीती सुरुवात होते. प्राणी, पक्षी आणि एक अनामी भीती असतेच. म्हणजे आपण चालताना पालापाचोळ्याचा आवाज आला तरी आपलं असं कोण आहे की नाही. तर असे काही किस्से घडलेत का तुमच्या बाबतीत, म्हणजे भीतीदायक किंवा असं काही? अनेक किस्से आहेत. माझ्यावर रायनोने अटॅक केलेला आहे, टायगरने अटॅक केलेला आहे, हत्तीने अटॅक केलेला आहे. पण मी तुम्हाला म्हणजे दरवेळेस मी तर ॲक्च्युली घरी सांगत नाही आहे इन्सिडेंट, कारण सांगितलं तर मला जाऊ देणार नाही फॉरेस्टमध्ये. पण एक औरंगाबादच्या जवळच जायकवाडी बर्ड सेंच्युरी आहे आणि मी वुडपेकर होता, मराठा वुडपेकर म्हणतात, छोटासा होता, त्याचं नेस्ट होतं आणि मी हाईडमध्ये बसलेलो होतो आणि त्याचं जी ॲक्टिव्हिटी मी बिहेवियर स्टडी करत होतो की तो कुठून येतो, कुठून जातो, काय काय खातो, पिल्लांना काय काय भरवतो, हे बिहेवियर करत होतो. पण अचानक आजूबाजूला पक्षी ओरडायला लागल्यानंतर मला लगेच जाहूल आले की नक्की काहीतरी इथे डिफरंट, काहीतरी वातावरण एवढं म्हणजे शांत झालं सगळीकडे, म्हणजे आवाज जिथे एकदम शांत होता तिथे पक्षी ओरडायला लागले. म्हटलं काहीतरी इथे घडणार आहे आणि मला काहीच दिसत नव्हतं, फक्त जसं घोड्याला समोर दिसतं ना, दोन आपण झापडला होतो तसंच माझ्या हाईटमधून फक्त समोरचं दिसत होतं, आजूबाजूचं काहीच दिसत नव्हतं. कारण जेव्हा तुम्ही फोटोग्राफी करता तेव्हा पक्ष्याला, प्राण्यांना डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, म्हणून मी एक हाईटमध्ये लपून बसलो होतो आणि बघत. आणि अचानक साप आला आणि तो बरोबर त्या नेस्टच्या तिथे गेला आणि तो त्याला पकडणार. पण मला असं झालं की आपण फोटो काढण्यापेक्षा त्या पिल्लांचे जीव वाचवले पाहिजे, म्हणून मी पटकन कॅमेरा ढकलून दिला, त्या हाईटच्या बाहेर निघालो, त्या सापाला तिथून काढलं आणि तो निघून गेला. आणि नंतर मी त्या अक्षरशः 1 ते 2 महिने मी चेस केलं परत. नंतर शेवटी 3 छोटेसे पिल्लं जिवंत त्या नेस्टच्या बाहेर निघाले. म्हणजे तो आनंद मला वाटला की मी कुणाचं तरी, डेफिनेटली त्याचंही प्रेय होतं पण त्याच्यासाठी अनेक गोष्टी अवेलेबल होते, उंदीर होते, हा पक्षीच कशाला एवढं सुंदर आणि दिसायला अतिशय सुंदर पक्षी येतो वुडपेकर मराठा म्हणून.
तर ते असे किस्से झाले आणि थोडासाही विचार न करता, आणि अक्षरशः कोबरा होता, नाग होता. बापरे. अक्षरशः त्यांनी उलटं माझ्यावर अटॅक केलेलं होतं, पण मी थोडंसं डिस्टन्स राहिलं, मेंटेन केलं आणि तो तिथून मग निघून गेला. तर तो एक किस्सा माझा म्हणजे खूप म्हणजे आवडता, आणि काहीतरी आपण निसर्गासाठी केलं याचं खूप रिअलाइज. समजा त्यावेळेस मी फोटो काढला असेल तर तो खूप जगप्रसिद्ध झाला असता, त्याच्यापेक्षा खूप अवॉर्ड भेटले असते. पण मी त्यावेळेस तो विचार केला, आणि मी अजूनही एक माणुसकीच्या नात्यानेच काम करतो. करेक्ट आहे. की कुठल्याही स्तरावर जाऊन तुम्ही कुठलीही एक्स्ट्रीम लेवलची फोटोग्राफी याला काही अर्थ नाही. बरोबर. आणि तुम्ही जसे असता तसे तुमच्या कलेमध्ये ते उतरतं असं माझं नेहमी मत आहे. आता फोटोग्राफी म्हटल्यानंतर कॅमेरा आला, तंत्रज्ञान खूप अपडेट होत चाललेलं आहे, नवीन नवीन लेन्स येत चाललेले आहेत, आणि मला असं वाटतं की आर्थिक निकषामध्ये सुद्धा त्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. बरोबर. तर असं कधी झालं की आपण एखादी जस्ट लेन्स घेतली आणि कालांतराने ती लेन्स अपडेट झाली, असं वाटतं अरे यार आपण ही घ्यायला पाहिजे, आता कसं करायचं, अशा कधी कन्फ्लिक्ट्समध्ये अडकलात तुम्ही? हो, कारण माणूस वृत्ती जी आहे ही मी म्हणतो प्राण्यांपेक्षा डेंजर आहे. माणूस हा सगळ्यात हॉरिबल प्राणी आहे, सगळ्यात डेंजर प्राणी आहे. आणि माणसाला हे हाव असतेच की मी आता समजा ही छोटी माझ्याकडे बेसिक लेन्स आहे, तर मग थोडीशी मोठी पाहिजे, मग त्याच्यात परत क्वालिटी फास्ट लेन्स पाहिजे. मग जेव्हाही सक्सेस होतं, किंवा ॲक्च्युली फोटोग्राफीमध्ये अनसक्सेस जास्त आहे, सक्सेस फार कमी आहेत. पण जेव्हा सक्सेस मिळायला लागतं आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये येतात, मग तुम्हाला रिअलाईज होतं की जगासमोर तुम्हाला टिकायचं असेल हाय क्वालिटी, कारण प्रत्येकाचं व्हिजन, आज तुम्ही नॅशनल जिओग्राफी, ॲनिमल प्लॅनेटवर बघतात की इतके सुंदर कामं केलेले आहेत लोकांनी. समजा त्या क्वालिटीचं काम करायचं असेल तर डेफिनेटली तुम्हाला अपग्रेड राहणं गरजेचं आहे. आणि जेव्हापर्यंत तुम्हाला मग प्रत्येक लेन्सची कॅपॅबिलिटी वेगळी आहे, की लँडस्केपसाठी वेगळं, ॲनिमल्ससाठी वेगळं, अंडर वॉटरसाठी वेगळं, नंतर मायक्रो फोटोग्राफी, असे वेगवेगळे लेन्सेस आहेत. आपल्याकडे जनरली एकच लेन्स आपण सगळीकडे वापरतो, पण हे करता कामा नये. ज्यांना खरंच त्यांना काही करायचं असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. आणि ॲडव्हान्स खूप झालेलं आहे, आता जस्ट मिररलेस टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्टेज पण आहे, डिसॲडव्हान्टेज पण आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्हाला अपग्रेड असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही वस्तू ती घेत नाहीत तेपर्यंत माणसाला कुठेतरी ते खुणवत राहतं की नाही माझ्याकडे हे पाहिजे ते पाहिजे, तर तो माणूस थोडासा डिस्टर्ब झालेला असतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला अपग्रेड राहणं फार गरजेचं असं मला वाटतं. खरं आहे. म्हणजे खरं म्हणजे ना, बैलांशी गप्पा मारताना मध्ये जंगल सफारी, मध्येच प्राणी, मध्येच पक्षी, मध्येच फोटोग्राफीचे लेन्स, हा सगळा प्रवास चालूच राहणार आहे, पण छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले. ब्रेकनंतर मी अंशुमन विचारे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तुम्ही पाहताय तुमचा आवडता आणि वेगळा कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, अर्थात विचारांच्या पलीकडले, आणि आपल्यासोबत आहेत द ग्रेट फोटोग्राफर, आणि खास करून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना स्वतःची मजा घेत एक आनंद लुटत लोकांनाही आनंद देणारे आणि निसर्गाची खरी प्रतिमा उमटवणारे बैजू पाटीलजी. मला सांगा बैजूजी, की आपण बरेचसे व्हिडिओज हे बघतो की माणसांचे प्राण्यांचे खूप अशी मैत्री असलेली, मजा मस्ती करताना, जसं काय खूप दोघेही चांगले घट्ट मित्र आहेत. तुमचा काय अनुभव आहे याबाबतीत? हे जे बघतो आपण हे खरंच ही फॅक्ट आहे, कारण मी माझ्या अनुभवावरून सांगतो. माझा एक अवॉर्ड विनिंग फोटो आहे, एशियाचा बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटलेला आहे त्याला. 2 लिझर्ड आहेत फाईट करताना, तर मी त्याला 3 वर्ष कंटिन्यू फॉलो केलं. एकच ड्रेस, एकच कॅप, एकच शूज, कंटिन्यू. त्याच्यानंतर काय झालं, तो एवढा फ्रेंडली झाला माझ्याशी की त्याचं जे बिहेवियर आहे, माझ्या म्हणजे वरून ईगल उडायचा तर त्याला घाबरून तो लपायचा, पण मी त्याच्या अक्षरशः 1 इंचावर बऱ्याच वेळेस माझ्या कॅमेऱ्याचा धक्का त्याला लागायचा, पण घाबरत नव्हता. त्याला जेव्हा वाटलं की याच्यापासून आपल्याला धोका नाही आहे, त्यावेळेसच तुम्हाला ते जवळ येऊ देतात. आणि तुम्हाला तेवढा विश्वास जोपर्यंत तुम्ही संपादन करत नाहीत तोपर्यंत कुठलाही पक्षी आणि प्राणी तुम्हाला जवळ येऊ देणार नाही, स्पेशली वाईल्ड ॲनिमल्स. कारण त्यांना एक सिक्स सेन्स असतो की तो पण तुमच्याशी किती रिलायबल आहेत आणि तुम्ही पण त्याच्याशी किती रिलायबल आहे. जेव्हा थोडंसं इकडे तिकडे चाहूल आली की त्यावेळेस तो तुमच्यावर अटॅक करणार. तर ह्या घटना घडत राहतात. बरोबर. मला सांगा की वाईल्ड फोटोग्राफी करण्याची काही संस्था आहेत का? मी तर असं म्हणेल की तुम्ही इक्विपमेंट परचेस करू शकतात, स्किल परचेस नाही करतायत. आणि जेव्हा तुम्ही सगळं मन लावून जेव्हा काम करतात, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये तुमची एक्साइटमेंट संपली पाहिजे.
एक मॅच्युरिटी आली पाहिजे. जनरली आपण फॉरेस्टमध्ये गेलं की आपल्याला माकड पण पाहिजे असतं, हत्ती पण पाहिजे असतो, मोर पण पाहिजे असतो, कावळा पण पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. पण तुम्ही जोपर्यंत एका सब्जेक्टवर फोकस करत नाहीत तोपर्यंत त्याचे बिहेवियर, त्याचे ॲक्शन्स आणि त्या टाईपचे लेन्सेस यूज करत नाही तोपर्यंत त्या फोटोमधले जे आहेत ॲक्शन्स हे आपण प्रॉपर कॅप्चर नाही करू शकत. तर त्याच्यामुळे तुम्ही तुमचं एक मन लावून काम केलं आणि ऑनेस्टली केलं तर नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठेतरी यश मिळेल याची मला म्हणजे गॅरंटी आहे. करेक्ट. मला सांगा, आता इतकी वर्ष तुम्ही वाईल्ड फोटोग्राफी करताय, पण तुमच्या मित्रमैत्रिणींकडून काय असं झालं का, अरे काय फक्त जनावरांचे फोटो काढतो, वाईल्डचे फोटो काढतो, आमचे पण फोटो काढणं कधीतरी, तर ती फोटोग्राफी करताना तुम्हाला तुमच्या फोटोग्राफीत या फोटोग्राफीत काय फरक जाणवतो? ॲक्च्युली होतं, बऱ्याच वेळेस असं होतं की अरे क्या तो ॲनिमल्स की फोटो निकालता, माणसांचे फोटो नाही काढत, आमचेही फोटो काढ. पण माझं म्हणणं तेच आहे की माणसांचे काढणारे हजारो लोक आहेत आणि माणसांची फोटोग्राफी करणं माझ्या मते खूप सोपं आहे. त्याला मेकअप करून, त्याला पाहिजे तसे ॲक्शन्स, पाहिजे तसं त्याला ग्लॅमर लुक देऊन आपण कधीही काहीही करू शकतो. पण वाईल्ड लाईफ ॲनिमल्स जसं मी तुम्हाला सांगितलं की फार डिफिकल्ट आहे. वाईल्ड लाईफ म्हणजे तुम्हाला 10 दिवसात कधी फोटो मिळेल किंवा कधी भेटणार नाही, कधी वर्ष लागतील, 3-3 वर्ष लागतील, याची गॅरंटी नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला तेच एक मोठं चॅलेंज वाटलं आणि नॅचरलनेस, त्याच्यात जो एक प्युअरिटी येते, जे ट्रान्सपरन्सी येते, तिथे कुठलंही आपण अरेंज नाही करू शकत की ॲनिमलला इकडून पळवा किंवा इकडून पाहिजे. तसं जे आहे त्याच्यात तुम्हाला फोटो काढणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि ती मोमेंट मिस झाली तर मग माणसाला पस्तावा राहतोच. अशा भरपूर घटना घडतात, पण एखादी मुमेंट आपल्याला कॅप्चर केली आणि कुठेतरी त्याला ॲप्रिशिएट मिळालं, अरे नाही खूप बहुत बढिया फोटो आहे, असा फोटो आजपर्यंत कोणी बघितला नाही, जेव्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळते तेव्हा काहीतरी एक चांगली एनर्जी मिळते आणि त्याच एनर्जीने मी काम करत राहतो. खरं आहे. खरं म्हणजे आता फोटोग्राफी प्रचंड मेहनत आहे, पेशन्स आहेत, पण ह्या कलेला म्हणावं तसं उदो असं लोकांकडून मिळालेलं नाही, म्हणजे काही लोकांसोडलं तर. तुमचं काय मत आहे याबद्दल? अतिशय अंशू म्हणजे खूप छान प्रश्न विचारला आहे तुम्ही. की आर्टिस्टकडे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार भारतातमध्ये तरी फार कमी मानला जातो. परदेशात तसं नाही आहे. माझं रिसेंटली रॉयल अल्बर्ट हॉल लंडनला जेव्हा मी एक्झिबिशन व्हायला गेलो, बोटावर मोजणारे एवढेच भारतीय तिथे गेलेले आहेत, त्यापैकी मी एक आहे. आणि मी जेव्हा तिथे गेलो तिथे करोडोपती लोक, अब्जोपती लोक तुमच्यासोबत येतात, तुमचे सेल्फी काढतात, तुमच्यासोबत फोटो काढतात, तुम्हाला जो मान देतात तो भारतात नाही आहे. आणि तिथे गेल्यानंतर रिअलाईज होतं की यार आपण काहीतरी केलेलं आहे जेणेकरून आपल्या कलेला कुठेतरी वाव मिळालेला आहे. आता तर असं झालेलं आहे, पहिले तरी राजे महाराजे काहीतरी एखाद्या चांगलं केलं तर गळ्यातली माळ वगैरे किंवा काहीतरी राज्य देऊन टाकायचे, पण आता उलटं झालेलं आहे की कलाकाराला कसं काय गरीब करता येईल, त्याच्याकडून काय घेता येईल, हे असे आपले विचार झालेले आहेत. तर माझ्या मते आर्टिस्टच हा समाजाला खूप मोठं आनंद देतो. करेक्ट आहे. बघण्याचा दृष्टिकोन, जे रंगीबेरंगी जग समाजाचा आरसा म्हणू शकतो. एक्झॅक्टली, म्युझिक असो, पेंटिंग असो, फोटोग्राफ्स असो, कलेतला कुठलाही प्रकार. एक्झॅक्टली. कारण यालाच तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे माझ्या मते. याच्याकडे बघण्याचा खूप गरज. आपल्याला सगळ्या गोष्टी करून फोटोग्राफी करा, आपण फुल टाईम काही काम नाही करत. बरोबर. मला मुलाला पण शाळेत सोडायचं आहे, धान्य भाजी पण आणायची आहे, किराणा पण आणायचा आहे, सगळ्याच गोष्टी, लाईट बिल भरायचे आहेत, अशा अनेक गोष्टी करून आपण फोटोग्राफी करतो. तर माझ्या मते परदेशामध्ये असं नाही आहे. तुम्ही तुमचं काम करा, बाकी गव्हर्नमेंट तुमचं पूर्ण खर्च करेल, तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा, ज्या काय फॅसिलिटीज असतील ते गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतं. तर माझ्या मते आपण पण त्या लेवलवर जाऊ शकतो, त्याच्या पलीकडे जाऊ शकतो, पण आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, इच्छाशक्ती हवी आहे. हां, आणि कोणीतरी याच्याकडे तरी पुढे तरी येऊन आर्टिस्ट लोकांना पुढे केलंच पाहिजे. खरं आहे तुमचं म्हणणं. मला असं वाटतं की बैजूंशी गप्पा मारताना त्यांच्यातला कलाकार इतका म्हणजे प्युअरली बाहेर येताना दिसतोय आपल्याला की काही काळ आपण त्यांच्यावर जवळ जंगल सफारी केलेली आहे. बैजू, तुम्ही आमच्या बियॉन्ड थॉट्सच्या मंचावर आलात आणि खूप छान प्रकारे हे जंगलाचं विश्व आमच्यासमोर उलगडून दाखवलं, त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी. धन्यवाद. म्हणजे पुन्हा आपण भेटूच पुढच्या भागात, पण त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या माहितीत जर कोणी यांच्यासारखा वेगळा वाटसरू असेल तर आम्हाला कळवायला विसरू नका. आमचा पत्ता माहीत आहे ना, नसेल तर पटकन लिहून घ्या.
आणि आमचा ईमेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com. आणि त्याचबरोबर आमचं सोशल मीडियावर अकाउंट पण आहेत जे आपण स्क्रीनवर बघू शकता. जर काही कारणास्तव आपण हा कार्यक्रम बघायला विसरला असाल तर काळजी करू नका. आमच्या दूरदर्शन सह्याद्रीचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर जा, हा कार्यक्रम बघा. आवडलं तर लाईक आणि शेअर करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. आणि तोपर्यंत पाहत राहा DD सह्याद्री.